Hello students, this is our paper 3501 Ecosystem Management. So last lecture we will discussing about our credit second and unit first, that is terrestrial ecosystem management, okay, and methods of terrestrial ecosystem management, okay. So today we will learn about forest fire, then how to control forest fire, then their reasons, effect, okay. So firstly their introduction, definition of forest fire or wildfire, okay. So the definition is wildfire, also called forest bush or vegetation fire, can be described as any uncontrolled and non-prescribed combustion or burning of plants in a natural setting such as a forest, then grassland, brush land or tundra, which consumes the natural fuels and spreads based on environmental conditions, example wind, then topography, okay. सो जी पण अनवॉन्टेड जी फायर आहे किंवा अनकंट्रोल जी फायर आहे, ओके, जी फॉरेस्ट असेल किंवा ग्रासलँड ब्रशलँडमध्ये जी पण तिथलं जे सगळं जे जो सगळा लँड आहे किंवा जो एरिया आहे तिथले जे वूड्स असतील किंवा जे फॉरेस्ट असतील ते पूर्णपणे सगळं ते डिस्ट्रॉय करते, ओके. अ वाइल्ड फायर or bush fire, wildland fire or rural fire is an unplanned, then unwanted, uncontrolled fire is an area of combustible vegetation starting in rural area and urban area, okay. So these are the some definitions of wildfire or forest fire, okay. So next one, what is a forest fire? So what is, this is also the some different definition. A forest fire is any uncontrolled fire in a wooden place. Other names for forest fire are brush fire, then grass fire, peat fire and woodland fire, okay. So forest fire is also known as brush fire, grass fire, peat fire and woodland fire. They are usually named by the type of vegetation that is burned. Wildfires are different from other fires because they are large, can change direction and even jump over roads, okay. So this is the forest fire. So what is the effect of forest fire? So ही जी फॉरेस्ट फायर आहे किंवा आपण जे बघतो की जे वनवा लागतो किंवा आग लागते, जे जंगल्स असतील तर तिथे त्याचे इफेक्ट काय काय होत आहेत, ओके. सो फॉरेस्ट फायर्स आर अ मेजर कॉज ऑफ फॉरेस्ट डिग्रेडेशन and have wide-ranging adverse ecological, economic and social impact. सो हे जे फॉरेस्ट फायर आहे तर त्याचा इफेक्ट जो आहे तर तो इकॉलॉजिकली तर होतो आहे, इकॉनॉमिक अँड सोशल इम्पॅक्टसुद्धा होतो आहे. लॉस ऑफ व्हॅल्युएबल टिंबर रिसोर्सेस, सो जे पण टिंबर रिसोर्सेस आहेत त्यांचा लॉस होतो आहे. देन डिग्रेडेशन ऑफ कॅचमेंट एरिया, देन लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड एक्सटिंक्शन ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. जी पण आपली बायोडायव्हर्सिटी आहे किंवा जे प्लांट स्पेसीज असतील किंवा ॲनिमल स्पेसीज आहेत तर त्यांचं एक्सटिंक्शन होतं आहे. देन लॉस ऑफ वाईल्ड लाईफ हॅबिटॅट अँड डिप्लेशन ऑफ वाईल्ड लाईफ, लॉस ऑफ नॅचरल रिजनरेशन अँड रिडक्शन इन फॉरेस्ट कवर. देन ग्लोबल वॉर्मिंग असेल, ऑफकोर्स हे जे फॉरेस्ट फायर आहे त्याच्याने जे ॲटमॉस्फिअरमधलं जे टेम्परेचर आहे तर ते इन्क्रीज होतं आहे, दॅट्स वाय ग्लोबल वॉर्मिंगवर सुद्धा त्याचा इफेक्ट होतो आहे. देन लॉस ऑफ कार्बन सिंक रिसोर्सेस अँड इन्क्रीज इन पर्सेंटेज ऑफ CO2 इन ॲटमॉस्फिअर. देन change in the microclimate. So microclimate means it is a local set of atmospheric condition, so of the area with unhealthy living
कंडिशन, जे पण आपलं जे एन्व्हायरमेंट आहे किंवा तिथलं जे जवळपासचं जे एन्व्हायरमेंट आहे तर ते पूर्णपणे डिस्ट्रॉय होतं किंवा ते अनहेल्दी होते अदर ऑर्गॅनिझम्ससाठी. सॉईल इरोजन अफेक्टिंग प्रोडक्टिव्हिटी ऑफ सॉईल अँड प्रोडक्शन. सो ते तिथले जे त्या फॉरेस्टमध्ये असणारे जे पण सॉईल आहे तर तिचं इरोजन होतं आहे किंवा तिची सॉईलची जी फर्टिलिटी आहे तर ती पूर्णपणे डिस्ट्रॉय होती आहे, राईट. ओके. सो देन ओझोन लेअर डिप्लेशन असेल, देन हेल्थ प्रॉब्लेम लिडिंग टू डिसीजेस, देन लॉस ऑफ लाईव्हलीहूड फॉर ट्रायबल पीपल अँड द रुरल पुअर्स, ॲज अप्रॉक्सिमेटली 300 million people are directly dependent upon collection of non-timber forest products from forest area for their livelihood. So हे जे ट्रायबल पीपल आहेत किंवा रुरल पुअर्स जे आहेत किंवा ते जे पीपल्स आहेत तर ते टोटली डिपेंडंट ऑन दिस फॉरेस्ट प्रोडक्ट्स, राईट. सो ते जे त्यांची जी इकॉनॉमिक जी डेव्हलपमेंट आहे किंवा जी कंडिशन आहे तीसुद्धा डिस्टर्ब होती आहे. ओके. देन causes of forest fire. So forest fire are caused by natural causes as well as man-made causes. Okay, there are two types of causes for forest fire. That is, first one is natural causes and second is man-made. So natural causes, many forest fires start from natural causes such as lightning which set trees on fire. However, rain extinguishes such fires without causing much damage. High atmospheric temperature and dryness, that is low humidity, offer favorable circumstance for a fire to start. Then next one, next cause, that is man-made or artificial. Fire is caused when a source of fire like naked flame, then cigarette or bidi, then electric spark or any source of ignition comes into contact with inflammable material. So this is the man-made cause. जे नॅचरल रिसोर्सेस किंवा नॅचरल कॉजेस आहेत तर ते जे पण लाईटनिंग असेल, जे रेनी सीझनमध्ये जे लाईटनिंग होतं त्या थ्रू नॅचरल कॉज किंवा नॅचरल डॅमेज होऊ शकतो. देन मॅनमेड थ्रू म्हणजे जे की फॉरेस्टमध्ये जे ह्युमनची जी एंट्री आहे, जर ह्युमन जर सिगारेट और जे बीडी वगैरे असतात तर ते हे जे अनवॉन्टेड किंवा हे जे वेस्ट आहे तर ते कन्झ्युम केलं गेलं. देन नेक्स्ट वन इलेक्ट्रिक स्पार्क असेल त्या थ्रूसुद्धा जे किंवा जे इन्फ्लामेबल मटेरियल आहे त्यामध्ये हे जे ह्याचा कॉन्टॅक्ट झाला तर त्या थ्रू हे जे मॅनमेड कॉजेस आहे फॉरेस्ट फायरसाठी तर ते क्रिएट होत आहे. देन ट्रॅडिशनली इंडियन फॉरेस्ट हॅव बीन अफेक्टेड बाय fires. Then the menace has been aggravated with rising human and cattle population and the consequent increase in demand for forest products by individual and communities. Causes of forest fire can be divided into two broad categories, that is environmental, which are beyond control, and human related, which are controllable. Okay, so environmental causes are largely related to climatic conditions such as temperature, wind speed and direction, and then level of moisture in soil and atmosphere and duration of dry spells. Other natural causes are the friction of bamboos, then swaying due to high wind velocity, and rolling stones that result in spark setting of fires in highly inflammable left later on the forest floor. This is environmental causes. And then human related causes result from human activity as well as methods of forest management. This can be intentional or unintentional. For example, graziers and gatherers of various forest products starting small fires to obtain good grazing grass as well as to facilitate gathering of minor forest produce like flowers of Maduca indica and leaves of Diospyros melanoxylon. Okay, so then the centuries old practice of shifting cultivation, that is especially in the northeastern region of India and in parts of the state of Orissa and Andhra Pradesh. Okay.
Then the use of fires by villagers to ward off wild animals. Then fires literally lit intentionally by people living around forest for recreation. Then fire started accidentally by careless visitors to forest who discard cigarette butts. Then the causes of forest fire have been increasing rapidly. The problem has been accidentally by the growing human and cattle population. Then the people enters forest ever more frequently to graze cattle, then collect firewood, timber and other minor forest products or produce. It has been estimated that 90% of forest fire in India are man-made. सो जे पण ह्युमन्स जे आहेत जे तेव्हा जे एंटर करतात जे पण आपलं फॉरेस्ट असेल ओके आणि त्यांचे जे पण जे त्यांचे इंटेन्शनली असेल किंवा अनइंटेन्शनली त्यांचे जे पण रिझल्ट्स आहेत किंवा ज्या ॲक्टिव्हिटी आहेत राईट. सो फर्स्ट वन दी डिस्कार्ड सिगारेट बर्ड्स असेल किंवा जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्यांच्यापासून स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी असेल जे फायर केली जाते राईट. देन ह्युमन ॲक्शन इज मोस्ट ऑफन द कॉज ऑफ वाईल्ड फायर. देन next one is the management of forest fire. So how to manage or how to control the forest fires. So prescribed fires are managed fires used to intentionally clear out heavy vegetation under trees, then prepare new seed beds and dispose of excess wood debris on the forest floor. All of these active fires management tool can make forest fire more manageable and reduce smoke emission during burning. Forest management that selectively removes trees to reduce fire risk among other objectives, that is a practice referred to as fuel treatments, can maintain uneven forest structure and create small opening in the forest. Under some conditions this practice can help prevent large wildfire from spreading. So त्यामध्ये आपण त्याचे 3 टाइप्स आहेत, प्री क्रायसिस फेज, देन क्रायसिस फेज अँड पोस्ट क्रायसिस फेज. सो जे पण तुमचं फॉरेस्ट आहे नॉर्मली तुमचं जिथलं जे एन्व्हायरमेंट आहे इकोसिस्टम आहे दॅट इज प्री क्रायसिस फेज. त्यांचं जे पण रिस्क मॅनेजमेंट केलं गेलं पाहिजे किंवा रिस्क मॅपिंग केलं गेलं पाहिजे अँड देन प्रिव्हेन्शन असेल ओके. देन क्रायसिस फेज म्हणजे जेव्हा तिथे फॉरेस्ट फायर होते नॅचरल कंडिशनने असेल किंवा मॅनमेड कंडिशनने असेल ओके. देन फायर डिटेक्शन असेल, प्रॉपेगेशन मॉडेलिंग अँड मॉनिटरिंग, फायर फायटिंग राईट. अँड थर्ड फेज इज पोस्ट क्रायसिस फेज दॅट इज जेव्हा फॉरेस्ट फायर कंट्रोल होते अँड देन तिथला जो पण झालेला डॅमेज आहे. सो डॅमेज असेसमेंट अँड एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट इव्हॉल्युशन. सो तिथलं जे पण जे फॉरेस्ट फायर डॅमेज झाले तर त्यासाठी आपण काय करू शकतो किंवा तिथली इकोसिस्टीम परत रिन्युएट करण्यासाठी आपण काय करू शकतो. देन इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट इव्हॉल्युशन कसं आपण तिथे मॅनेज करू शकतो राईट. सो ह्या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये आपण GIS असेल किंवा रिमोट सेन्सिंग असेल, क्रायसिस फेजमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो किंवा प्री क्रायसिस फेजमध्ये त्यांचं जे मॅनेजमेंट आहे किंवा इन केस जेव्हा फॉरेस्ट फायर किंवा आग लागणार असेल तर तेव्हा त्याच्या आधी आपण काय त्याचं मॅनेजमेंट करू शकतो राईट. देन दिस इज फॉरेस्ट फायर मॅनेजमेंट सिस्टीम, फायर लोड मॅनेजमेंट सबसिस्टीम अँड फायर सेपरेशन subsystem. So fire load management subsystem is the fuel management, then fire prevention, then fire occurrence prediction, detection, knowledge and training. So जे पण फ्युअल मॅनेजमेंट आहे ते गेलं पाहिजे. देन डिटेक्शन झालं पाहिजे आणि जे वर्कर्स असतील त्यांना नॉलेज आणि त्यांना ॲक्युरेट जे ट्रेनिंग आहे तर ते दिलं गेलं पाहिजे. देन फायर सेपरेशन सबसिस्टीम इज द रिसोर्स ॲक्विसिजन अँड स्ट्रॅटेजिक डिप्लॉयमेंट, देन रिसोर्स मोबिलायझेशन, देन इनिशियल अटॅक अँड लार्ज फायर मॅनेजमेंट, देन द कॉस्ट
and impact and their objective. Then forest management system. So timber harvesting and landowner behavior under fire risk. Then ecosystem management, then land use planning and their management, and road planning. Okay, these are the some objectives included in forest fire management system. Okay, then integrated forest fire management, that is IFMM, comprises a systematic approach to forest fire management. It encompasses both the traditional efforts of fire prevention and fire suppression, as well as the use of prescribed fire as a tool, then community involvement and forest law enforcement. Then the some technical measures to prevent forest fire. First one, fire fighting reservoirs, then infrastructure. Third one, machinery and equipment. Fourth one, forest fire monitoring. Fifth one, aerial surveillance. Sixth, mapping. Seventh, communication equipment. Eighth, emergency and deployment plans, control of operations. And ninth, cooperation and joint exercises. So ह्याचा टेक्निकल मेजरमेंट्स आहेत टू प्रिव्हेंट फॉरेस्ट फायर. फायर फायटिंग रिझर्वायर्स मीन्स जे पण फॉरेस्ट आहे आपले, तर तिथे डिफरंट टाईपचे जे पण रिझर्वायर्स असतील, पॉन्ड्स असतील, लेक असतील किंवा अदर जे डॅम्स असतील, तर त्यांचं क्रिएशन केलं गेलं पाहिजे, जेणेकरून की जे फॉरेस्ट फायर आहे तर ते आपण कंट्रोल करू शकतो. देन इन्फ्रास्ट्रक्चर, गुड इन्फ्रास्ट्रक्चर. देन तिथे जे पण एंट्री करणारे जे रोड्स आहेत तर ते किंवा तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते चांगलं पाहिजे. देन मशिनरी अँड इक्विपमेंट, ज्या मशिनरी आणि इक्विपमेंट्स आहेत किंवा तिथले जे वर्कर्स आहेत त्यांना ट्रेनिंग आणि त्यांना जे पण इक्विपमेंट हँडलिंग असेल किंवा मशिनरी हँडलिंग आहे तर ते ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. देन फॉरेस्ट फायर मॉनिटरिंग असेल, देन एरियल सर्वायलन्स असेल, देन मॅपिंग, कम्युनिकेशन इक्विपमेंट, देन इमर्जन्सी अँड डिप्लॉयमेंट प्लान्स असेल, देन कॉपरेशन असेल. these all are the objectives are very important to technical measures to prevent forest fire. Okay, so this is the forest fire, then their effect, causes, right, and their management.